आज आपण मुलांसाठी अगदी झटपट पद्धतीने तयार होणारा मुरमुऱ्यांपासून अगदी चविष्ट असा नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत। सर्वप्रथम काय करायचं, आपण एक चाळणी घ्यायची। चाळणीमध्ये आपल्याला कितपत आता त्या नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार यामध्ये आपण मुरमुरे हे टाकून घ्यायचे। तर इथे मी 3 वाटी मुरमुरे घेतले। 3 वाटी मुरमुरे घेतल्यानंतर काय करणार आहोत, आज आपण पूर्णपणे पाण्यामध्ये न भिजवता फक्त ह्या पद्धतीने आपण फक्त जे मुरमुरे असतात ते आपण धुवून घ्यायचे। त्याच्यामुळे काय होईल, आपले मुरमुरे अगदी छान असे सॉफ्ट ते तयार होते। तर इथे ग्लासभर पाण्यामध्ये हे मुरमुरे मी ह्या पद्धतीने सर्वात प्रथम आपण धुवून घ्यायचे। मुरमुरे आपले आता धुवून झाले, आता यांना असंच राहू देऊया। तोवर लगेच याला फोडणी देण्यासाठी आपण साईडला लगेचच गॅसवरती कढई गरम करून घ्यायची। तर लगेचच ही प्रोसेस आपल्याला करायची जेणेकरून आपले मुरमुरे जास्ती सॉफ्ट होणार नाही। तर काय केलं मी, ते लगेच कढई गरम करून घेतली। कढई गरम झाल्यानंतर लगेच यामध्ये आपण 1 ते 1.5 चमच्यावर तेल गरम करून घेणार। तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो। तेल हे अगदी छान असं कडकडीत तापू द्यायचं। कडकडीत तापल्यानंतरच याच्यामध्ये आपण आता शेंगदाणे हे छान खरपूस होईपर्यंत आता यांना परतून घेणार आहोत। जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील तर स्किप केले तरी काही हरकत नाही। आता मंद आचेवरती छान खमंग होईपर्यंत तेलामध्ये मी आता हे शेंगदाणे परतून घेते। तर शेंगदाणे अगदी छान हलकेसे गोल्ड सोनेरी कलर येईपर्यंत आपण परतून घेतले। त्यानंतर लगेच याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचे जिरं। मोहरी जर तुम्हाला आवडत नसेल तर ती देखील आपण स्किप केलं तरी काही हरकत नाही। तर जिरेच्या जागी होते जिरे पावडरचा देखील आपण यामध्ये वापर केला तरी काही हरकत नाही। तर लगेचच आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, कितपत तिखट हवी त्यानुसार आपण हिरवी मिरचीचा वापर करायचा। लगेचच मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला हुबे काप करून घेतलेला कांदा आणि या पद्धतीने आपण बारीक चिरून घेतलेला बटाटा देखील घेतला आहे। बटाटा आपल्या आवडीनुसार आपण अगदी बारीक आपल्याला हवा तसा आपण याला कट करून घ्यायचं। तर आता हे काय करायचं, आपण आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अजिबात आपल्याला जास्ती गोल्डन वगैरे कलर येईपर्यंत कांदा हा परतून घ्यायचा नाही, फक्त अगदी छान असा सॉफ्ट होईपर्यंत आणि आपला जो बटाटा आपण घातला आहे तो शिजेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। तर बटाटा हा आपला लवकर सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये आपण लगेचच लागणारं चवीनुसार मीठ आपण टाकून घ्यायचं। त्यामुळे आपला कांदा देखील लवकर सॉफ्ट होईल आणि बटाटा देखील अगदी परफेक्ट असं तो शिजून तयार होईल। तर एकसारखं चमच्याने हलवत आपण आता हे भाजून घेणार आहोत, शिजून घेणार आहोत। तर तो आपला बटाटा आणि कांदा अगदी छान शिजून झाला आहे। त्यानंतरच आपण सगळ्यात शेवटी टमाटा हा घालणार आहोत। टमाट्याला आपल्याला अजिबात जास्ती शिजून घ्यायचं नाही, फक्त अगदी सॉफ्ट हलकंसं सॉफ्ट होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। टमाटा काही अर्धा मिनिटभर मी परतून घेतला आहे। त्यानंतर लगेच याच्यामध्ये छान चटपटीत चव येण्यासाठी आपण लिंबूचा रस आणि अगदी छान कलर येण्यासाठी हळद घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। पुन्हा आणखी तुम्हाला वेगळ्या भाज्या वगैरे किंवा आपले म्हणजे मुलं खातच नसतील तर त्या भाज्या देखील आपण यामध्ये गाजर, बीन्स, वाटाणे घातले तरी काही हरकत नाही। आपल्या आवडीनुसार थोडाफार बदल केला तरी काही हरकत नाही। लगेच याच्यामध्ये मी पुन्हा आणखी अगदी थोडीशी साखरही घातली, चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये अगदी थोडीशी साखर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। लगेचच जे आपण भिजून घेतलेले मुरमुरे होते धुवून घेतलेले ते यामध्ये टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। तर मंद आचेवरती आपल्याला जास्ती वेळ नव्हे तर फक्त हलकसे हे गरम होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे। अगदी जास्ती वेळ शिजून वगैरे घेण्याची गरज नाही। 1-1.5 मिनिटभरच आपल्याला छान मंद आचेवरती याला व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचे। अगदी परफेक्ट असा आपला चटपटीत चविष्ट आणि अगदी छान असा आपला नाश्ता हा तयार झाला आहे। नक्की तुम्ही मुलांना मधल्या वेळेस किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी नक्की या पद्धतीने मुरमुऱ्याचा नाश्ता हा करून द्या। अगदी सर्वजण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडून खातील एवढा छान चटपटीत असा हा आपला मुरमुऱ्यांचा नाश्ता हा तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। अगदी परफेक्ट असा अगदी झटपट होणारा अगदी छान चविष्ट असा नाश्ता हा तयार आहे। आपण यावरून कोथिंबीर किंवा बारीक शेव, आपल्याला डाळिंबाचे दाणे वगैरे असं आपण गार्निश करून घेऊ शकतो। आपल्याला हवे तसं आपण डेकोरेशन याचं करून घेऊ शकतो। फरसाण देखील आपण यावरती टाकून खाल्लं तरी काही हरकत नाही। अगदी परफेक्ट असा आपला मुरमुऱ्यांचा नाश्ता हा तयार आहे।